लोकशाहीचा महासंग्राम आता निकालाच्या वळणावर आलाय। बंगालच्या रणांगणापासून ते तामिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत परिवर्तनाची लाट नेमकी कुणाच्या बाजूने? 4 मे रोजी काय घडणार पाहूया त्याचा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते। पश्चिम बंगालमध्ये यावेळेस इतिहास घडलाय। निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार दोन्ही टप्प्यात 92% अधिक विक्रमी मतदान झालंय। ही मतदानाची टक्केवारी सांगते की बंगालमध्ये बदलाचे वारे वाहत आहेत। पंतप्रधान मोदींचा झंझावात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची रणनीती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात लावलेली ताकद फळाला येताना दिसते। प्रजापोल नुसार बंगालमध्ये भाजपाला चक्क 178 ते 208 जागा मिळण्याचा अंदाज आहे। मॅट्रिक्स, चाणक्य, PMRQ, JVC हे सर्व एक्झिट पोल भाजपा 146 ते 208 जागा जिंकू शकतो। याचा अर्थ पश्चिम बंगालमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळू शकतं। मात्र पीपल्स पल्सने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 139 ते 157 जागा देऊन पुन्हा सत्तेत येण्याचा कौल दिलाय। असं असलं तरी दीदींच्या बाले किल्ल्यात कमळ फुलण्याची ही पहिलीच वेळ असू शकते। दुसरीकडे आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपाने आपला गड राखलाय। ऍक्सिस माय इंडिया नुसार भाजपा 100 जागांचा आकडा पार करेल असं दिसतंय। पण सर्वात मोठा क्लायमॅक्स तमिळनाडूत पाहायला मिळतोय। सुपरस्टार विजयच्या TVK पक्षाला मॅट्रिक्स आणि ऍक्सिस माय इंडियाने पहिल्याच निवडणुकीत थेट 120 जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे प्रस्थापितांना घाम फुटलाय। केरळमध्ये UDFची आघाडी आहे। P-मार्कने UDFला 71 ते 79 जागा देऊन आघाडीवर ठेवलंय, तर LDFला 62 ते 69 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय। तरीही बंगालमधील भाजपाची कामगिरी ही या संपूर्ण निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे। ममता बॅनर्जींची मा माती माणूसची घोषणा आता भाजपाच्या विकास आणि राष्ट्रवादासमोर फिकी पडते का, हेच चित्र एक्झिट पोल मधून स्पष्ट होतंय। उच्च मतदानाची टक्केवारी नेहमीच प्रस्थापित सरकार विरोधी लाटेचे संकेत देते, जे बंगालमध्ये भाजपासाठी पोषक ठरताना दिसते। 4 मे रोजी जेव्हा EVM उघडतील तेव्हा पश्चिम बंगालमध्ये नवा इतिहास लिहिला जाण्याची शक्यता आहे। माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।